महाराज यांच्या गाथ्यातला या पृथ्वी तलावर तुम्हाला साधू संत सज्जन ओळखायचं असेल तर त्याचे लक्षण आपल्याला माहित असले पाहिजे। सत्पुरुष सज्जन साधू पृथ्वी तलावर ओळखायचा तर त्याच्या लक्षणांनी तो ओळखता येतो। बाह्य रंगाने सत्पुरुष साधू ओळखता येत नाही। मग पृथ्वी तलावर तुम्हा आम्हाला साधूची ओळख झाली पाहिजे, सत्पुरुषाची सज्जनाची महात्म्याची महापुरुषाची ओळख झाली पाहिजे। म्हणून त्याचे लक्षण श्री तुकोबरा या अभंगातून तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न टाकून घ्या कधी टाकलं तुम्हाला सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबराय महाराज यांचा असून तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय का शेवटपर्यंत? तुम्ही बाल्कनीवाले असं पुढे सारखं अजून भरपूर गॅप आहे आणि ते वरचे बसले खाली बसले पाहिजे। एकही वर बसायचं नाही पुढे सरका तुम्ही पुढे सरका पुढे हे तुम्ही सगळे पोरं पोरं उठा इथं पुढे या तरुण मंडळी या इकडे कुठं पोरं सगळे उठाय ब्लॅक टी शर्ट उठ 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 तू उठ बाळी उठ तू तुमच्यासाठी कीर्तन आहे म्हाताऱ्यातून संपला होता। बसा तुम्ही बसा तुम्ही हात नका इथं आमच्याकडे तुम्ही तसंच बसा। वाव असं जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो श्री तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये सत्पुरुषाचे संताचे महात्म्याचे महापुरुषाचे 7 लक्षण तुकोबराय सांगतात।
अगदी बारीक हृदयाचे कान करून कीर्तन ऐकलं तर आजचं कीर्तन जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्या हृदयामध्ये उतरवण्याचा मी प्रयत्न करेन. पण सगळ्यात महत्वाची एक सूचना आहे, आपापले मोबाईल सगळ्यांनी बंद करून ठेवा किंवा सायलेंट करून ठेवा. कीर्तन सुरू झाल्यावर जर नजर चुकते कोणाचा मोबाईल वाजला आणि कोणी मोबाईल पाहताना दिसलं तर अपमान होण्याची दाट शक्यता. आपसात कोणी बोलू नका. 1 तासभर आपल्याला चिंतन करायचं. फक्त 9 वाजले. 9 वाजून 8 वाजून 9 मिनिटाला कीर्तन सुरू झालं. घड्याळावर लक्ष रामकृष्ण हरी सुरू झालं 8 वाजून 9 मिनिटाला आणि 9 वाजून 10 मिनिटाला नाही 10ला कमी अजून म्हणजे 10 वाजून 10 मिनिटाला आपलं संपते. मला वाटलं 9 वाजून 10 झाले की काय, पण 9ला 5 कमी आहेत. म्हणजे किती मिनिटं शिल्लक आहेत? 75 मिनिटं आपल्याकडे शिल्लक. बरोबर आहे का गणित? मी 5वी नापास आहे म्हणून विचारलो आहे. 75 मिनिट आपल्याला कीर्तन करायचं आहे. साधारणतः किती तास झाला रे? 1.25. त्यांनी सांगितलं म्हणून 1.25. वाईट आहे अवस्था. जाऊ द्या. पहिल्यांदाच कीर्तनात पुढे बसले असते. बरोबर ना? तुम्ही कीर्तनाला पुढे बसत आहे म्हणून तसं त्याला झाला होऊ शकता. ज्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे ते कीर्तनाकडे येत नाही आणि ज्यांचा ऐकून काहीच उपयोग होणार नाही ते गर्दी करतात. म्हणजे वयस्कर लोकांनी ऐकू नये असं माझं मत नाही. तुम्ही आतापर्यंत टिकवून ठेवला परमार्थ, पण भविष्यामध्ये राष्ट्र धर्म वाचला पाहिजे तर तरुणांनी कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. का सांगतोय? जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला नाही, पण एवढे मोठे छत्रपती असणारे 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा तुकोबरांच्या कीर्तनात कोणी येऊन बसायचा. एवढं कीर्तन महान आहे. कीर्तनाला तरुणांना कीर्तनाला बसायची लाज वाटू नये. असो, श्री तुकोबाराय महाराज या अभंगातून 7 लक्षणं आपल्याला सांगतात. सगळ्याच अभंगावर एका तासामध्ये चिंतन होणार नाही म्हणून अभंगाचा शब्दशः अर्थ मी आधी सांगून देतो. हे 7 प्रकारचे लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत तो संत, साधू, सत्पुरुष, महात्मा त्याला तुकोबराय धन्यता देतात. धन्य ते संसारी. कोणते संसारी धन्य? जे बायका पोरं घरदार करतात ते नाही. संसारी नाम जन्म मरण. जो जन्माला आला आणि मरणार आहे तो संसारी धन्य. पण कोणता? दयावंत जे अंतरी. पहिलं लक्षण सांगितलं, ज्याच्या अंतकरणामध्ये इतरांविषयी दया आहे हो तो धन्य. येथे उपकारासाठी जो इथे उपकार करायला येतो. दुसरं लक्षण सांगितलं, आले घरच्या वैकुंठी. तिसरं लक्षण, तो वैकुंठातून येतो. लटीचे वचन नाही, तो खोटं बोलत नाही. चौथं लक्षण सांगितलं, देही उदासीन, जो देहावर उदास असतो. 5वं लक्षण आहे, मधुरावाणी ओठी, ज्याच्या ओठामध्ये मधुर वाणी आहे. 6वं लक्षण आहे. आणि 7वं लक्षण सांगतात, तुका म्हणे वाव पोटी, म्हणजे त्यांच्या पोटामध्ये खूप मोठी जागा आहे. आता काही अभंगांचे शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. अभंगाच्या संत वाङ्मयाच्या शब्दार्थाकडे नाही, लक्षार्थाकडे चिंतन करावं लागतं. बरेच लोक म्हणतात तुका म्हणे वाव पोटी, म्हणजे त्यांचं पोट मोठं असतं का? म्हणजे पोटामध्ये खूप जागा आहे. पोट मोठं नसतं, त्यांचं हृदय इतकं व्यापक असतं. नालायक, नीच, भामटा, चोर, लबाड, लुच्चा, लफंगा कसंही आला तरी संत त्याला आपलंसं करतात. जे खडांची कधी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे मैत्री जीवांचे. कळ असणाऱ्याला सुद्धा चांगली बुद्धी झाली पाहिजे. असं व्यापकत्व एका ठिकाणी
श्री चोखोबाराय महाराज सांगतात ना, खतनक यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिठे व्हावे दोघाने राहो. कसे आले संतांकडे कसाही माणूस आला तरी संत त्याला आपलंस करतात. आवाज येतोय का मागे? सगळ्यांना आवाज येत, फक्त शांतता. आणि आपलंस करावं एवढं व्यापक हृदय या पृथ्वी तलावर जर कोणाचं असेल तर ते देवापेक्षाही पुढे संताचं आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सामावून घेण्याची ताकद संतांमध्ये. म्हणून तुका म्हणे वाव पोटी असे अनेक लक्षणांनी युक्त त्यांचं जीवन आहे. ते साधू संत सत्पुरुष महात्मा म्हणायला काही वावगं ठरतात. आणि अशांना श्री तुकोबाराय आपल्या वाङ्मयातून धन्यता देतात. असं या अभंगाचा धावता परिचय तुमच्या पुढे मांडला. अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा तो असा, आपल्या भांबलवाडी गावातील नवयुवक मित्र मंडळ, बरोबर आहे का? आणि या नवयुवक मित्र मंडळाच्या माध्यमातून सालाबालाप्रमाणे साजरी होणारा नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सव निमित्ताने आजचा कितवा दिवस आहे? 5वा. आजच्या 5व्या दिवशी या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा संपन्न होते. या 5व्या दिवसाच्या कीर्तनाकरता तुम्ही आम्ही सर्व आभार महिला तरुण गायक वादक गुणीजन मंडळी काळकरी बाळकरी सर्व या ठिकाणी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. परिसरातील भागाभागातील सर्व मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यामध्ये पुरी बलवाडा असेल, खिरडी आहे, निंबोरा आहे, अजून शिंगाडी, हा शिंगाडी राहिलो, शिंगाडी, अजून रेंभोडा, रावे, अजून दामोडी, बघाडी, सुलवाडी, बलवाडी, कानवेल, वडदा, अजून संपलं. खूप परिसरातून लांबून लांबून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. अंधाराचा फायदा घेऊन कोणी उठून जाऊ नका. लोक हुशार आहेत. किती सुंदर वातावरण वाटतंय. कीर्तन तसं बघायचा विषय नाही, कीर्तन ऐकायचा विषय आहे. ऐकण्याचा प्रयत्न करा, फक्त अंधारात कोणी झोपू नका. हा, बऱ्याचदा लोक अंधाराचा फायदा घेतात, पण तुम्ही सगळे आत्मीयतेने श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मला असं वाटतं की 1 तास तुम्ही कोणीच या ठिकाणी उठणार नाही, शांततेने कीर्तन श्रवण कराल. नवरात्र उत्सव आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक पवित्र उत्सव साजरे केले जातात. सगळ्या तरुण मंडळींना सांगतो, आजचं कीर्तन ऐकायचं असेल तर नुसतं ऐकू नका. मी काही मुद्द्यांवर बोलतो, ते मुद्दे नोट द पॉइंट नोट करत जा. तसं तुमच्याकडे डायरी पेन असली पाहिजे कीर्तनात. काय म्हणतात आपण,
नोट्स बरोबर नोट्स काढता आल्या पाहिजे. कीर्तनातून नोट्स काढल्या. माझं कीर्तन नोट्स काढण्यासारखं आहे म्हणून आता काही तुम्हाला डायरी पेन नाही पण किमान लाईट आहे कधी जाईल सांगता येत नाही. माणसाची गॅरंटी नाही महाराज. तिथं लाईट आहे. असो सुंदर असं वातावरण आहे. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. काही मुद्दे मी बोलून जाईल ते नोट करण्याचा प्रयत्न करा. तरुणांसाठी आजचं कीर्तन महत्वाचं आहे. कीर्तन तुम्ही अनेक ऐकले असतील पण माझी कीर्तन करण्याची वेगळी पद्धत आहे. भविष्यामध्ये कीर्तन झाली पाहिजे म्हणून मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक पोट भरण्यासाठी कीर्तन करत असतील. अनेक लोक नुसतं अध्यात्मासाठी कीर्तन करत असतील. पण मला धर्म वाचवण्यासाठी कीर्तन करायचं. कारण माझा धर्मच वाचला नाही तर भविष्यात तुमचे कीर्तन कोणी ऐकणार नाही किंवा कीर्तन करायला हिंदू शिल्लक राहणार याची स्थिती देशामध्ये आहे. पवित्र असा उत्सव आहे. नोट द पॉइंट. जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहेत. तसं धर्म जर बघायला गेलं तर धर्म फक्त सनातन आहे. अनेकांचा जन्म सांगता येतो पण हिंदू धर्म कधी जन्माला आला याची तारीख कोणी सांगू शकत नाही. सनातन अनादी कालापासून जो आहे तो सनातन आहे. पण दुर्दैव आहे. किती मोठा दुर्दैव आहे. अगदी अनादी कालापासून असणारा सनातन धर्म आज जगामध्ये कुठे दिसत नाही. अगदी 1500 वर्षापूर्वी पैदा झालेला इस्लाम आज जगाच्या पाठीवर 52-55 देशांमध्ये इस्लाम आहे. या गोष्टीचा आपण अभ्यास करत नाही. याचं चिंतन केलं. सगळ्या तरुणांना सांगतो आज जर तुम्हाला या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचं असेल आणि येणारी पिढी हिंदू म्हणून जगावी असं वाटत असेल तर सगळ्या गोष्टींचं अध्ययन असलं पाहिजे. एखाद्या वेळेस शाळेचं एक पुस्तक कमी वाचलं चालेल पण तुम्हाला सगळ्यांचा अभ्यास इस्लामचा ख्रिश्चनांचा इसाईयांचा सगळ्यांचा अभ्यास असला पाहिजे. नाही करत आपण. इतिहास असं सांगतो एखाद्या शत्रू सोबत जर तुम्हाला युद्ध करायचं असेल ना तर शत्रूची सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि आज आपला शत्रू इस्लाम आहे. आज आपला शत्रू इसाईयत आहे. मोबाईल बंद करून द्या. मी सांगितलं मोबाईल बंद करून ठेवा. आपला शत्रू कोण आहे? मुसलमान इसाई या देशातले 2 मुख्य शत्रू आहेत. पण त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? काहीच माहित नाही. हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बोंबा मारतो आपण पण छत्रपतींचा इतिहास डोळ्यात अंजन घालणारा इतिहास आहे. ज्या ज्या दुश्मनासोबत छत्रपतींनी युद्ध केलं आधी त्याचा सगळा अभ्यास केला आणि मगच त्याच्यासोबत युद्ध केलं. म्हणजे अफजल खानाचा वध फक्त पोट फाडलं एवढंच तुम्हाला माहिती आहे पण त्याची पार्श्वभूमी अफजल खानासोबतचं युद्ध सोपं नव्हतं. ते कसं लढलं त्याचा अभ्यास काय केला त्याची इत्यंभूत माहिती त्याचा सगळा परिचय त्याचा बायोडाटा तयार केला मग त्याच्यासोबत युद्ध केलं. म्हणून आज इस्लाम सोबत लढायचं असेल तर इस्लाम तुम्हाला माहित पाहिजे.
साधारणतः 625 असा काहीतरी आकडा आहे इस्लामची उत्पत्ती. आता 1500 वर्ष झाले 5 तारखेला, बरोबर. 5 तारखेला काय होतं मुसलमानांचं? काय होतं 5 तारखेला? ईद ए मिलाद. हा, ईद ए मिलाद म्हणजे काय? ईद ए मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी ज्या दिवशी इस्लाम स्थापन केला तो दिवस ईद ए मिलाद आहे. आणि 1500 वर्ष झाले या ईद ए मिलादला. किती? 1500. फ्लॅशबॅकला 1500 वजा करा. आता 2025 मधून 1500 वजा करा. किती उरतात रे? मी बोललो तुम्हाला, मी 5 नावाचे म्हणून तुम्हाला विचार किती झाले? $2025. त्याला काय म्हणतात? मराठीत वजा, इंग्लिश मध्ये मायनस. 1500 वजा 1500 करा. 500 खरंच काय तर घोड अजून परत एकदा करा. 1025 का? शाळा आणून ठेवा. 525 ना. पण माझ्या माहितीप्रमाणे आज गणित जरी 525 येत असेल पण इस्लामची स्थापना 625 ला झाली असं माझ्या माहितीप्रमाणे आकडा आहे. आपण गुगलला सर्च करूया. गुगल महाराज, माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, गुगल महाराज विश्वास. 1500 वर्ष इस्लामला झाले, 2025 वर्ष ख्रिश्चनांना झाले. 1500 वर्षापूर्वी जन्माला आलेला इस्लाम आज जगाच्या 55-57 राष्ट्रांमध्ये आहे. 2025 वर्षापूर्वी जन्माला आलेला ख्रिश्चन आज 128 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. पण हजारो लाखो अब्ज वर्षापूर्वी कोणी त्या सांगू शकत नाही एवढा जुना असलेला हिंदू भारतात सोडून दुसरीकडे कुठेही सापडत नाही. अशी स्थिती आपल्या धर्माची आहे. याचं कारण काय? विषय सोडून बोलत नाही, विषयावर बोलताय. याचं कारण काय? काय हिंदू संपतोय? का तुमची आमची संस्कृती संपत आहे? का हिंदू लयाला जातोय? का देशाच्या तुकड्या करण्याच्या या सगळ्या ज्या विचारांचे लोक या देशामध्ये फोकावत आहेत, याचं एकमेव कारण तुम्ही तुमची संस्कृती विसरला. आणि जगाच्या पाठीवर एवढे अनेक पंथ संप्रदाय आहेत पण एकच असा हिंदू आहे की तो हिंदू धर्मामध्ये आणि भारत देशामध्ये हिंदू सारखा धर्म नाही. कारण जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त उत्सव जर कोणत्या धर्मामध्ये साजरे होत असतील तर तो फक्त हिंदू धर्म आहे. मुसलमानांचे 3 उत्सव प्रामुख्याने साजरे होतात. ईद ए मिलाद ते आत्ता करायला लागले मोठ्या प्रमाणात. बकरी, रमजान 2 ईद, तिसरा ईद ए मिलाद आणि चौथा कोणीतरी मोहरम. 2-3 सण. ख्रिश्चनांचा तर एकच आहे. कोणता? हा, नाताळ, क्रिसमस. हिंदूंचे किती आहे? पोळा. पोळ्यापासून आपले सण सुरू होतात. आमच्या ऐराणी पट्ट्यामध्ये म्हणे पोया आणि सण तरी पोया. पोळा सगळे सण गोळा करतो. पोळा, गणपती, नवरात्र म्हणजे पोळा झाली की रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, मग लगेच दसरा. दसरा गेला की कोजागिरी पौर्णिमा. दिवाळी कशी? कोजागिरी पौर्णिमा. ओ जागृती ही
कोजागिरी, मग दिवाळी. दिवाळीला एक दिवसाची का लांडक्यांसारखी का आपली ईद. किती पवित्र आहे महाराज, किती तफावत आहे या हरामखोरांच्या धर्मामध्ये आमच्या धर्मामध्ये. हीच तफावत आहे ना. त्यांच्या सणाला रक्ताचे पूर वाहतात आणि आमच्या दिवाळीची सुरुवात गाय आणि गोऱ्याची पूजा करून केली जाते. हा श्रेष्ठत्व भाव आमच्या धर्मामध्ये. ही श्रेष्ठता आमच्या धर्माची आहे. म्हणून जगाच्या पाठीवर हिंदूंसारखा धर्म नाही. पण दुर्दैव तुमचं आमचं एवढा श्रेष्ठ, एवढा व्यापक, एवढा पवित्र असणारा धर्म तो संपत चाललेला आहे. याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. इतर धर्मीय नाही, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. तुम्हाला स्वाभिमान राहिला नाही. किती उत्सव आहे, उत्सव आमचा देश. तुम्ही जर सगळ्या जगाचा अभ्यास केला ना, सगळे तरुण तिथे अध्ययन करणारे, अभ्यास करणारे पोरे सध्या जगाचा अभ्यास केला तर उत्सवांचा देश म्हणून जगामध्ये मान्यता असणारा भारत आहे. सगळ्या जगात सगळ्यात जास्त उत्सव कुठे होतात? भारतात, म्हणजे हिंदू धर्मात. दिवाळी, दिवाळी गेली का काय पुढे? दिवाळी गेली का मोठा सण कोणता आहे बरं? मकर संक्रांत. दिवाळी गेली का मोठा सण मकर संक्रांत. मकर संक्रांत गेलं का 19 फेब्रुवारी. हे तर असे उत्सव जर आपण महापुरुषांच्या जयंत्यात पुण्यतिथी केलं तर आपला एकही दिवस मोकळा राहत नाही. होळी, वाव, होळी नंतर गुढीपाडवा, हिंदू नववर्ष, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, अखाजी. किती उत्सव आहे. अजून एक सुटलं त्याच्यात, चैत्र नवरात्र. किती नवरात्र आहेत? हा, तुम्ही कंटिन्यू बोलत जा. आपलं कीर्तन चालता बोलता. किती नवरात्र आहेत तुम्हाला विचारतो. मातृशक्ती 3. किती आहेत? 4. धन्यवाद. हो, यांच्यामुळे तुमच्या गावाची आबरू वाटली. शोकांतिका आहे. नवरात्र किती आपल्या पोरांना माहित नाही. हो, नवरात्र किती आपल्या पोरांना माहित नाही. इंस्टाग्रामची, फेसबुकची सगळी सेटिंग यांना माहिती, पण नवरात्र माहित नाही. हो, किती दुर्दैव. कोणत्या कोणत्या 4 सांगा मला. कोणत्या 4? शारदी आता चालू आहे पुढे. हा, मार्गशीर्षाची आहे, चैत्राची आहे, आषाढ नवरात्र. 3 प्रामुख्याने करतो आपण. त्याच्यातलं 2 मुख्य त्याने करतो. मुख्य नवरात्र 2, चैत्र आणि अश्विन. ही आता चालू आहे. आणि चैत्राची 2 नवरात्र करतो. 2 नवरात्राला आरत्या, कुलाचार, कुलधर्म, जे काही आपल्या परंपरागत कुळानुसार चालत आले. कोणी अष्टमीला करतं, कोणी नवमीला करतं, जातात ना कुलदेवीला. 2. आणि 3री नवरात्र महिला व्रत करतात. कोणती? शाकंभरी. अरे भाषा. हा, नुसते माझ्यावर पंटा पण देव कृपा करत नाही. जग देव सोपा सापडला त्यांना माझ्यावर पंटा चालतंय. हिंदू धर्म व्यापक आहे. जाऊ द्या. पवित्र असा नवरात्र उत्सव आहे. एवढं सांगण्याचं कारण, नवरात्र उत्सव पवित्र आहे, पण त्याचा उपयोग आपण कसा करतो. नवरात्र म्हणजे काय? 9 दिवसाच्या 9 रात्रींमध्ये जागरण झालं पाहिजे देवीचं. जागरण म्हणजे काय?
12 वाजेपर्यंत गरबे खेळायचे. दांडिया खेळून जागरण नाही सांगितलंय. देवीचा जप, अनुष्ठान, मंत्र जप, यज्ञ, हवन, आध्यात्मिक दृष्ट्या जागरण झालं पाहिजे. नवरात्र जागरणासाठी आहे. नवरात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या संपवायच्या असतील तर देवीने तुमच्यावर कृपा केली पाहिजे. ती देवीची कृपा संपादन करण्यासाठी ते पवित्र 9 दिवस म्हणजे नवरात्र आहे. पण आज नवरात्र कोणत्या दिशेला चालली आहे? मी तर धन्यवाद देतो की तुम्हाला कीर्तन करावं असं सुचलं. नाही तर आता नवरात्र म्हणजे वाईट अवस्था आहे. काय वेळ केलं महाराज पाश्चात्य संस्कृती, हे षडयंत्र आहे. मी बोलून गेलो ना, हिंदू का संपला? तुमचे उत्सव तुम्ही धर्माच्या चौकटीच्या बाहेर जाऊन पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून साजरी करायला सुरुवात केली आणि हळूहळू तुमची संस्कृती, तुमचा धर्म संपायला लागला. आत्मचिंतन केलं पाहिजे. मी बोलतोय कीर्तन नुसतं ऐकू नका, तर एक एक गोष्टी मी जे बोलतोय ना त्याचं आत्मपरीक्षण करा, मुद्दे नोट करत चला आपण कुठे चुकतोय. गणेश उत्सव पवित्र आहे, अथर्व शीर्ष करण्यासाठी आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि तुम्हाला सद्बुद्धीही प्राप्त झाली पाहिजे म्हणून 11 दिवसामध्ये गणेशाची उपासना झाली पाहिजे. पण उपासना करत नाही, फक्त धांगडधिंगा सुरू आहे. गणपती आला का नाचायचं, नवरात्र आला का नाचायचं, जन्माष्टमी आली का नाचायचं, सगळे उत्सव नाचण्यात घातलाय. रामनवमी आली का बँड लावायचा, नाचायचं. हनुमान जयंती आली का नाचायचं. सगळं नाच गाणं सुरू आहे, नाच गाणं, डिस्को दांडिया. नाचण्यासाठी उत्सव नाही आहे. नवरात्र इतकी पवित्र आहे महाराज. नवरात्रच्या 9 दिवसामध्ये जर तुम्ही स्वच्छ अंतःकरणाने देवीच्या व्रतात राहिले हो, आणि देवीचं व्रत जर तुम्ही एका जागेवर राहून केलं हो, तर 1001% देवी तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. हे नवरात्र त्यांनी माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. मी काही खूप अध्ययन केलं नाही. आज तुमच्या समोर हा योगी दत्तानं उभा आहे ना, ईश्वरी नवरात्राची कृपा आहे. मी आता 2 वर्षापासून बाहेर निघालो, नाही तर नवरात्रातली कोणी काही केलं तरी नवरात्रातून मी कुठेही जात नव्हतो. पण 10-15 वर्ष नवरात्राचं व्रत केलं आणि तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवरात्रांमध्ये तुम्ही कीर्तन आणि व्याख्यानं केली पाहिजे. म्हणून 2 वर्षापासून मी फिरायला लागलो. नवरात्राचं व्रत आत्मीयतेने, प्रामाणिक, श्रद्धेने केलं पाहिजे. लोक करतात व्रत. मला 2 पोरं भेटले, पायात चप्पल होती. म्हणलं काय चप्पल तर उपवास नवरात्रचा. पायात चप्पल नाही, तोंडात गुटखा. वा रे उपवास. मूर्खपणा आहे. श्रद्धा असली पाहिजे. बाह्य रंगाचा परमार्थ देव मान्य करत नाही. पण नवरात्र का करायची तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या आदिशक्तीची कृपा झाली पाहिजे. आज आपल्या सनातन धर्मामध्ये आदिशक्तीला सिद्धीची देवता म्हटलंय. लवकर सिद्धी प्राप्त होते आदिशक्तीची साधना केली तर, आदिशक्तीची उपासना केली तर वाचा सिद्धी होते. दुर्गा शक्तीचे पाठ जर तुम्ही रोज केले नवरात्रीमध्ये तर देवीची तुमच्यावर कृपा होते. घरातल्या समस्या संपतात. एवढी ताकद ते आदिशक्तीमध्ये आहे. पण आपण करत नाही. आत्मीयता नाही, श्रद्धा नाही. फक्त देवी बसवायची, एन्जॉय करायचं, इव्हेंट करून टाकले. इव्हेंट, मोठमोठ्या देव्या, मोठमोठाले गणपती, डीजे, अश्लील गाणे, डान्स. आज तर अशी स्थिती आहे. खरं तर आत्ता नवरात्र करायची खरी गरज आहे. तू समाज नवरात्र काय, जेव्हा महिषासुर या पृथ्वीवर उत्पात मारायला लागला त्याने इतका थैमान माजवला महिषासुराने. देवाचं ऐकत नाही. सगळे देव थकले, करायचं काय. आणि मग सगळ्यांनी त्या महिषासुराला वर होता ना, आता याचा शिरच्छेद करायचा कसा.
त्या आदिशक्तीची स्तुती केली, त्या भवानीला साकडं घातलं आणि त्या महिषासुराचा वध करण्यासाठी तिला दुर्गा म्हणून यावं लागलं आणि तिने दुर्गेच्या रूपामध्ये त्या महिषासुराचा वध केला आणि या पृथ्वीचं संरक्षण केलं. म्हणून नवरात्र आहे. तेव्हा एकच महिषासुर होता. आज गावागावामध्ये भागाभागामध्ये जिल्ह्यामध्ये हिरवे महिषासुर इतके वाटलेत महाराज, तर आपल्या घरातल्या प्रत्येक मुलीने दुर्गा झालं पाहिजे म्हणून नवरात्र करायची आहे. आज तिचं स्वरूप आपण तिचे अष्टभुज घ्या, 8 हात आहेत तिला. त्या 8 हातांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यापैकी निम्मे हातांमध्ये शस्त्र आहे आणि तिची उपासना करणारे आपण आपल्या घरात काठी सापडत नाही. आणि काय आपल्याला नवरात्र कळाली आहे? नुसती घंटी वाजवण्यासाठी आरती करण्यासाठी नवरात्र नाही आहे. तिने जसा महिषासुराचा वध केला तशी ती दुर्गा तुमच्या आमच्या अंगामध्ये संचार केली पाहिजे. ती दुर्गा आपल्या अंगामध्ये अवतरली पाहिजे. आपणच दुर्गा झालं पाहिजे तर या सगळ्या महिषासुरांचा आपण वध करू शकू. म्हणून नवरात्र आहे. त्या नवरात्राच्या माध्यमातून धर्माचा जागर झाला पाहिजे. नवरात्राच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मुलामुलींना आपण शस्त्र चालवायचं शिक्षण दिलं पाहिजे, लाठी काठीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. ते काहीच करत नाही आपण. नवरात्र काय करतो? मी एका ठिकाणी गेलो, नवरात्राला काहीतरी चांगलं केलं पाहिजे म्हणजे करतो ना. म्हणजे काय म्हणजे लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची अच्छा हाणले पाहिजे. हा लिंबू चमचा आणि संगीत खुर्चीला जरा माझं लक्ष होईल का? हा काय करतो याचं भान हिंदू समाजाला राहिलेलं नाहीये. सगळं पाश्चात्यांचं अनुकरण आहे आणि तुमचा धर्म तुमच्या उत्सवांमध्ये विकृती तयार करून संपवण्याचं षडयंत्र सगळ्या देशामध्ये इंग्रजांनी सुरू केलंय. आत्ता त्याचा धोका म्हणतो हे 200 वर्षापासून सुरू आहे. स्लो पॉइझन हळूहळू आत्ता त्याचा उद्रेक दिसतोय. हे सहज झालं का? नाही. अनेक वर्ष शेकडो वर्ष प्रयत्न केले इंग्रजांनी. बघा तुम्ही सगळ्या तरुण आहेत. तुम्हाला एक प्रश्न करतो, कोणी उत्तर द्यायला काय हरकत नाही. आपल्या देशावर आतापर्यंत कोणी कोणी आक्रमण केलं? तरुणांना विचारतो प्रामुख्याने. तरुणांनी सांगा कोणी कोणी केलं? हे फक्त धर्माचं नाव सांगा. माणसांचे नाव सांगितलं राहतच आहे. मुसलमान आणि ख्रिश्चन बस का? ही शोकांती काय? हे नंतर डच पोर्तुगीज नंतर. चला शॉक होन ग्रीक कुशाण इथून नंतर 712 मुसलमान आले. त्याच्या आधी मुसलमानांच्या आधी सुद्धा अनेक लोक आपल्या देशावर आक्रमण करायला आले, पण तेव्हा आपली पचन शक्ती अशी होती आपण सगळ्यांना हजम करून गेलो. कुशाण आले, शक आले, ग्रीक आले, हुन आले, सगळे आले, पण इथे आल्यानंतर ते आपल्यात सामावून गेले, ते हिंदू झाले. पण नंतर आपल्या पचन शक्तीमध्ये जरा गडबडी झाली, अपचन झालं, पचन शक्ती कमी झाली, मंदावली, म्हणून मुसलमानांना आपण पचवू शकलो नाही. मुसलमानांनी सुद्धा 1500 वर्ष आपल्यावर राज्य केलं, पण ते सुद्धा यशस्वी झाले. म्हणजे मुसलमानांचा असा इतिहास आहे, इस्लामच्या स्थापनेपासून अगदी 50-70 वर्षातच त्यांनी 50-60 देशांवर राज्य केलं. 50 देश इस्लाममय केले. ख्रिश्चनांनी पण तसंच केलं. पण आपल्या देशावर एवढे शेकडो हजार वर्ष आक्रमण झालं तरी अजून आपण 74% भारतात शिल्लक आहे. एवढी ताकद हिंदू धर्मामध्ये आहे. पण इंग्रज जे आले आणि इंग्रजांनी जे षडयंत्र आपल्या देशात केलं त्याचा दुष्परिणाम आज समाजामध्ये. इंग्रज जरी 80 वर्षापूर्वी 79 वर्षापूर्वी गेले
पण तरी आज जो समाज आपल्याला तुटताना दिसतोय, जे विभिचार वाढले, जी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या उत्सवांमध्ये जी विकृती दिसते, हे सगळं षड्यंत्र इंग्रजांचं आहे. म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा इंग्रज व्यापार करायला या देशात आले आणि या देशावर जेव्हा त्यांची नजर पडली तर त्यांना वाटलं की या देशावर आपण राज्य केलं पाहिजे. अनेक वर्ष प्रयत्न केले पण इंग्रज यशस्वी होत नव्हते. मग त्यावेळेस लॉर्ड मेकॉले नावाचा माणूस देशात आला. लॉर्ड मेकॉले भारतात आला. त्याने सगळ्या भारताचा अभ्यास केला, सगळं भारत भ्रमण केलं. आणि भारत त्यावेळेस श्रीमंत होता ना, आताही श्रीमंत आहे, पण त्यावेळेस इतका श्रीमंत होता की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश हे मेरा, एवढा श्रीमंत. म्हणजे त्या काळात जर भांगारवाला यायचा तर तो मोड काय घ्यायचा, सोन्याची. त्या काळात मग सोन्याची चांदीवर आला, काही सोने की मोड, मग चांदी है कोई चांदी, मग है कोई तांबा पितल, है कोई लोखंड. आता है कोई प्लास्टिक के जूते चप्पल. स्थिती आहे तो भारत कसा संपवला. ऐका, संपवला कसा. सगळ्या भारताचं अध्ययन केलं, हजारो वर्ष यांच्यावर आक्रमण झाले, नेमकं या भारतातला हिंदू संपत कसा नाही. कारण सगळ्या जगाचा अभ्यास केला तुम्ही. एखाद्या देशावर जर आक्रमण केलं मुसलमानांनी, 50 वर्षात ते मुसलमान झाले. एखादा देश 100 वर्षात मुसलमान, एखादा 100 वर्षात ख्रिश्चन झाला. हजारो वर्षाचं आक्रमण होऊन सुद्धा अजून भारतात हिंदूंचं राज्य आहे. काय यांचं विशेष काय. मग जेव्हा आपली विशेषता पाहिली तेव्हा त्या लॉर्ड मेकॉलेचं पत्र अवेलेबल आहे, उपलब्ध आहे ते पत्र अजून सुद्धा. त्याने त्या लंडनच्या राणीला पत्र लिहिलंय आणि तो त्या पत्रामध्ये उल्लेख करतो की हा जो भारत देश आहे हा विविधतेतून नटलेला आहे, विविधतेने नटलेला. पण याच्यामध्ये जरी विविधता असली तरी याची निष्ठा रामावर आहे. यांच्या प्रांतामध्ये भाषा वेगळी असेल, यांचा पोशाख वेगळा असेल, यांचं खाणं प्रांतशः वेगळं असेल, पण भारत मातेवर सगळ्यांची सामूहिक श्रद्धा आहे. आणि हा जो टिकून आहे तर या देशाची आणि धर्माची संस्कृती अशी आहे की ती सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम करते. म्हणून हा देश टिकलेला आहे. आणि या देशावर राज्य करायचं असेल, भारताला गुलाम करायचं असेल तर पहिले तर भारतातल्या हिंदूंमध्ये फूट पाडावी लागेल. यांना यांच्या धर्मावरच्या, राष्ट्रावरच्या श्रद्धेपासून तोडावं लागेल. मग धर्मापासून यांना बाजूला करायचं असेल तर यांची संस्कृती संपवावी लागेल. ज्या संस्कृतीच्या माध्यमातून या धर्मावर एकनिष्ठ आहे ती संस्कृती संपली पाहिजे. म्हणून हळूहळू संस्कृती संपेल कशी, तर संस्कृती संपेल शिक्षणाच्या माध्यमातून. आपल्या देशामध्ये आज आपले काही भामटे 2-4 वर्ष अमेरिकेला जातात पैसे कमवण्यासाठी आणि ते ज्ञान पाहतात की अमेरिकेसारखा देश नाही. भामट्यानं हे सगळं आमच्या देशाचं आहे, काय अमेरिकेसारखा देश नाही. या जगाला जे दिलं ना ते सगळं भारताचं आहे. कीर्तन संपल्यावर जर घरी जाल ना तो युट्यूब सुरू करा, युट्यूबला सर्च मध्ये जा आणि टाका विश्व को भारत की क्या देन है. हे व्याख्यान ऐका, कधी कळेल तुम्हाला भारताला देशाने काय दिलं. बरेच लोक म्हणतात या जगाच्या योगदान, या जगामध्ये भारताचं योगदान शून्य आहे. पण मी सांगतो छाती ठोकपणे तो शून्य जगाला भारताने दिलाय. जब जीरो दिया मेरे भारत ने
भारत ने मेरे भारत ने दुनिया को गिनती सिखलाई, भारत ने मेरे भारत ने। काय स्वाभिमान आहे? या जगाला गणित दिलं तर माझ्या भारताने दिलंय. आर्यभट्ट, भास्कराचार्य या लोकांनी गणित दिलं, शून्य दिला, शून्य. मला सांगा ना, जर अख्ख्या जगातल्या गणितातून शून्य बाजूला काढला तर शून्य बाजूला काढलं तर शून्य शिल्लक आहे. जगातल्या गणितात शून्यामुळे गणित आहे आणि तो शून्य माझ्या भारताने दिला आहे. एवढी व्यापकता आपल्या देशामध्ये, फक्त आपल्याला त्याचा स्वाभिमान नाहीये. आज जे हरामखोर अंग भरून कपडे वापरतायत ना, त्या त्या जगाला जर कोणी कपडा दिला असेल, इज्जत, कपडा म्हणजे आपली काय आहे, इज्जत. अजून सांगा, या सगळ्या जगाला इज्जत द्यायचं काम आमच्या भारताने केलं. हे सगळे काँग्रेस फिरायच्या आधी जगाच्या पाठीवर पहिला कपडा जर कुठे तयार झाला असेल तर तो भारतात झाला. आणि पहिला कपडा परिधान करणारा कोण असेल तर तो हिंदू आहे. तरी म्हणतात जगाला भारताने काय दिलं. आपलेच म्हणतात ना, हमें तो अपनों ने लुटा. आपलेच चांगले नाही. आणि लॉर्ड मेकॉलेने, ऐकायला हे का सांगतोय, जगामध्ये पूर्वी जेवढंही शिक्षण होतं ते सगळं शिक्षण घ्यायला सगळ्या जगातले विद्यार्थी भारतात यायचे. नालंदा विश्वविद्यालय म्हणजे इथे विश्वविद्यालय जेव्हा मुघलांनी पेटवून दिलं तर कमीत कमी 6 महिने, वर्षभर त्याची अग्नी मालवणे. विचार करा किती मोठी संपत्ती असेल या भारतात, काय ताकद होती. आणि असा अभ्यासक्रम जगाच्या पाठीवर. गुरुकुल शिक्षण पद्धती अशी होती, एकदा मुलगा गुरुकुलात घातला का तो सगळं शिकून यायचा. त्याला जी आवड असेल ते शिकवलं जायचं. आणि ते प्राकृत भाषेत, इंग्लिश मध्ये नाही, संस्कृत मध्ये होतं सगळं. सगळं संपलं. मग संपवायची संस्कृती. लॉर्ड मेकॉलेने अभ्यास केला, मग ठरवलं की यांची संस्कृती संपली का भारत गुलाम होईल, हिंदू संपेल. मग संस्कृती कशी संपवायची? जिथे यांना संस्कृतीचं ज्ञान दिलं जातं ते यांचे गुरुकुळ आहे. मग इंग्रजांनी नेमकं तेच कंबरड आपलं मोडलं आणि शिक्षण पद्धतीच बदलली. आज आपल्या देशाची शिक्षण पद्धतीला ती मेकॉले शिक्षण पद्धती आहे. मेकॉलेने सुरू केलेली. गुरुकुल संपले आणि मेकॉलेची शिक्षण पद्धती भारतात सुरू झाली. आणि ती तेव्हा सुरू झाली आणि तिचे परिणाम आता दिसत आहे. ती तेव्हा सुरू झाली आणि आता तुमचा पोरगा म्हणतो जॉनी जॉनी येस पप्पा. हे त्याचे दुष्परिणाम आहे. 200-250 वर्षापूर्वीचं षडयंत्र आज तुमचा धर्म संपवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. याला स्लो पॉइझन म्हणतात. हळूहळू ते विष आपल्यामध्ये उतरवण्याचं काम केलं आणि कसं संपलं तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या उत्सवांमध्ये दिसतोय. मला उत्सव सांगायचे. मग हळूहळू तुमचे उत्सव बदलले. पाश्चात्य संस्कृतीचा डीजे आला, दारू आली, अश्लील गाणे आले, व्रत वैकल्य संपलं. पाश्चात्य संस्कृतीचा इतका पगडा झाला की अश्लील गाण्यांवर आमच्याच बाया भर चौकात नाचायला लागल्या. ही आपली संस्कृती नाहीये. आणि किती मोठी शोकांतिका आहे. 1500, 2000 जळगावला 1800 रुपये तिकीट आहे. आणि गिरीश महाराजांचा असा फोटो आहे नवरात्राच्या मंडपात. 1800 रुपये तिकीट, 1800 रुपये तिकीट देऊन भाड्याचे कपडे घालून आमच्याच बाया परपुरुषांसोबत भर मंडपात नाचतायत. हे तुमच्या आमच्या धर्माचं दुर्दैव आहे. आणि याचं आत्मपरीक्षण हिंदू समाजाने केलं पाहिजे.
नवरात्र उत्सव जर भविष्यामध्ये साजरी करायची असतील तर आनंदाने साजरी करायची. मी आता खिरवडला गेलो होतो, आनंद वाटला. एवढं मोठं गाव आहे, एका गावात एकच देवी बसवतात. आदर्श आहे. उत्सव काय तर हिंदू समाज एक संघ झाला पाहिजे. वाड्या वाड्यात देव्या, वाड्या वाड्यात गणपती, एका वाड्यात 2 गणपती, एका वाड्यात 4 गणपती, एका वाड्यात 2 देव्या, एका गावात 2 मंडळ. आपसात भांडणं होत आहे. म्हणून धार्मिक उत्सव धर्माच्या चौकटीत झाले पाहिजे. त्या उत्सवातून समाजाला धर्म कळाला पाहिजे. त्या उत्सवातून हिंदू संस्कृती टिकली पाहिजे. तर उत्सव साजरी करा. अन्यथा तुम्ही नाही केले तरी चालेल, पण तुमच्या उत्सवांमुळे धर्मभ्रष्ट व्हायला नको. तुमच्या उत्सवांमध्ये संस्कृती संपायला नको. तुमच्या उत्सवांमध्ये हिंदू धर्माला डाग लागायला नको. असं करायचं असेल तर उत्सव साजरी करा. अशी स्थिती आहे. आणि 10 वाजायला 15 मिनिटं शिल्लक आहे. एवढी दाहकता या विषयात रात्रभर रात्र पूर्ण पडेल, पण धोके संपणार नाही. पण जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो अभंग मुद्दा मी आज यासाठीच निवडलाय की तुमचा आमचा धर्म जर आज जिवंत आहे ना तर अनेक लोकांचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. आणि ते लोक उपकार करायला येतात अभंगाचं पुस्तक. इथे येतात त्याचं एकमेव कारण येथे उपकारासाठी. आज पृथ्वीचा अभ्यास केला, या भारतभूमीचा अभ्यास केला, या सनातन धर्माचा अभ्यास केला तर तुम्ही आम्ही आज जिवंत येतो अशा शेकडो लोकांचे तुमच्या आमच्या उपकार आहेत. आणि ते केवळ आणि केवळ उपकार करायला येतात.
आले धनजा वैकुंठी, वैकुंठातून येतात उपकार करतात. येणाऱ्यांचे 3 प्रकार आहेत. संत येतात, देव येतो आणि तुम्ही आम्ही सामान्य जीव येतात. पण फरक असा आहे, देवाचं येणं देवाच्या हातात नाहीये, देवाचं येणं भक्ताच्या हातात आहे. भक्ताने बोलवलं का देव येतो. देव स्वतःच्या इच्छेने येत, भक्ताच्या इच्छेने येतो. तुम्ही आम्ही सामान्य जीव मृत्यू लोकांमध्ये येतो, पण तुमचं येणंही तुमच्या हातात नाही आणि जाणंही तुमच्या हातात नाही. तुमचं येणं तुमच्या हातात आहे का. तुमची इच्छा असली तरी यावं लागतं आणि इच्छा नसली तरी यावं लागतं. तुमचं आमचं येणं कर्माच्या हातात आहे. अगा कर्मे जे उरावे तये ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका केले कर्मा झाले तिची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती हो. काय केले कर्मा झाले तेच भोग आले, उपजले मेले उपजले मेले ऐसे किती. किती आले आणि किती गेले, पण येणं आपल्या हातात नाही. येणं हे आपलं पारतंत्र्याचं आहे. येण्याला आपण स्वतंत्र नाही. येणं कर्माच्या. तुमचं कर्म जर शिल्लक असेल तर कर्म भोगण्याकरता तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला जन्माला यावंच लागतं. चकारार्थी शब्द आहे, यावंच. हो, च कुठे वापरला जात नाही. च आला की तिथे शिक्का पक्का लागतो, यावंच लागतं. हो हो, फॉर्मॅलिटी असते. बघा, समजा मला जर कोणी भेटले एखादा, महाराज आमच्या घरी या, हा येईल, हा फॉर्मॅलिटी. तिथे जायची इच्छा होईल का नाही. पण जर असा माणूस भेटला, सचिन मोसर बाबा यायचंय तुम्हाला कीर्तनाला, पण जाताना आपल्या घरी यावंच लागेल, मग मी म्हणतो येईलच. चकारार्थी यावंच लागतं. कर्माच्या बंधनामध्ये जो अडकला त्याची इच्छा असू दे नाही तर इच्छा नसू दे, त्याला यावंच लागतं. यावंच लागतं. कर्माचा बंधन आहे. चला पुढे. येणं आपल्या हातात नाही, पण समजा जाणं. तुम्हाला वाटतं मला जायचंय किंवा मला जायचंच नाही. तुमच्या गावात आहे का एखादा असा गेलाच नाही. आता मेला पंजा मेला, बाप वचन गेला. राजा मेला पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाल्या काठे, उठा उठा जागा पाठी. काळाचा भय आहे. हो, तो काळ कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. तुम्हीच मरणार का. नाही, 9 भी मर गए, 10 भी मर गए, पर गए 788. 33 कोटी देवता मर गए कड़े काल के फांसी. यम का अजब तड़ाका वे. यम त्याने ठरवलं सगळ्यांना जायचंय. येथे नाही उभा आल्या होता. येते पावन जीव किती. देवाला सुद्धा मारावं लागलं. देवाला तर आपल्याला चुकेल नाही. मग येणं तुमच्या हातात नाही, जाणं तुमच्या हातात नाही. आपला वर्ग आहे. आणि 3रा वर्ग आहे साधू संत सज्जन महापुरुषांचा. त्यांचं येणंही स्वातंत्र्याचं आहे, त्यांचं जाणंही स्वातंत्र्याचं आहे. येतात स्वतःच्या इच्छेने. आपलं अवतार कार्य संपलं, समाजावर उपकार केले तर ते परत स्वतःच्या इच्छेने निघून जातात. जास्त सांगायचं काम नाही. इच्छा झाली तर इथे अंतर्धाम पावले आई साहेब मुक्ताबाई. इच्छा झाली 22व्या वर्षी समाधिस्थ झाले ज्ञानोबा राय. 42व्या वर्षी तुकोबा सदैव वैकुंठाला गेले. देवाला घ्यायला देव घरा आला. देव घराला भक्ती सन्माने पूजिला. देवाला देवाचं पूजन झालं. देव म्हणे तुकोबा चला
जाणं आपल्या हातात आहे. देवाला सांगतात थांबा, अजून घाई करू नका, कीर्तन बिर्तन करूया. सगळा समाज बोलवला. बीजेच्या दिवशी कीर्तन केलं तुकोबारांनी. वारकरीच काही द्या, वारकरी तुम्ही सगळे किती वारकरी? बीजेच्या दिवशी तुकोबारांनी कीर्तन केलं. कोणत्या अभंगावर केलं सांगता येत का? नाही, कीर्तन केलं नाही. ते तर विमानात बसल्यावर म्हटलं आपण. घोटविन लाड ब्रह्मज्ञाने हाती या अभंगावर कीर्तन केलं तुकोबारांनी. अजून बी जर तुम्ही बीजेच्या वारीला देहूला गेला तर 100 कीर्तन ऐकले, पण ते 100 जर फळातले लोक असतील तर 100च्या 100 ठिकाणी घोटविन लाड याच अभंगावर कीर्तन करावं लागतं बीजेला. हो, घोटविन लाड ब्रह्मज्ञाने हाती या अभंगावर कीर्तन केलं तुकोबारांनी. आणि मग सांगितलं देवा चला आता माझी इच्छा झाली. जाणे स्वतःच्या इच्छा नाही, येणंही स्वतःच्या इच्छा नाही, पण येतात कशासाठी? येथे उपकारासाठी. केवळ आणि केवळ उपकार करायला साधू संत महात्मे इथे येतात. उपकार तर अनेक लोक करतात. चला 3 जण उपकार करतात. देव, मायबाप आणि सत्पुरुष, संत महात्मा, सज्जन महापुरुष. देव उपकार करतो. देवाच्या उपकारामध्ये स्वार्थ आहे. देव तुमच्या आमच्यावर उपकार करतो, तुम्हाला जीव दान देतो. ज्याने हा जीव दिला दान, त्याने आपल्याला मनुष्य जन्म दान दिला, जीव दिला, त्याने जीव आपल्याला दान दिला. पण त्याचा स्वार्थ असा आहे की याने माणूस म्हणून जन्म घेतल्यावर माझी भक्ती केली पाहिजे, त्याचा स्वार्थ आहे. दुसरा उपकार मायबाप तुमच्यावर करतात, लहानाचं मोठं करतात, खाऊ पिऊ घालतात, पालन पोषण करतात. पण मायबापाचा स्वार्थ आहे, मी याला लहानाचं मोठं केलं, म्हातारपणे आमचा सांभाळ केला पाहिजे, स्वार्थ आहे. पण जगाच्या पाठीवर समाजामध्ये जर निस्वार्थपणे निष्कामपणे जर कोणी उपकार करत असेल आणि तो उपकार पण श्रेष्ठ असला पाहिजे. ल्यावे खावे बरा असावे, मायबापांचा उपकार आहे. काय बाळा खा पी मोठा हो, पैसा कमव. पण तर बाप सांगतो का बेटा संसार हे दुःख आहे, संसार करू नको, जंगलात जा, देवाचं भजन कर आणि स्वतःला जन्म मरण्याच्या बंधनातून मुक्त करून. कोण सांगतो? पण संत तुम्हावर उपकार करतात. काय सांगू आता संताचे उपकार. घड्याळ थांबत नाही. घड्याळ आपल्याकडे ती पाहिजे होती 10 वाजून 10 मिनिटांची, बंद पडलेली. आधारवडांची, पवार साहेबांची 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलेली. म्हणजे मग किती वेळ बोललो असतो आपण? शरदच नाही ना ते. जाऊ दे आता, ती त्यांच्याकडे राहिली नाही. लेट करायला लागतो. जाऊ द्या. माझं निरंतर जागृती. किती मोठे उपकार संतांचे. मायबाप उपकार करतात स्वार्थापोटी, पण संत काय उपकार करतात? मज निरंतर जागृती. मनुष्य योनीमध्ये आलेला जीव अज्ञानाच्या अंधकाराच्या निद्रेमध्ये इतका निद्रिस्त आहे की त्याला पाप पुण्य धर्म अधर्म काही कळत नाही, देव कळत नाही, धर्म कळत नाही, व्यभिचार करतो. पण अशा वाईट प्रवृत्तीला जाणाऱ्या लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून तेवत ठेवण्याचं काम, जाग करण्याचं काम
प्रेरित करण्याचं काम अध्यात्मासाठी संत करतात. मज निरंतर जागृती काय द्यावे त्याशी व्हावे उतराही देवी पाहिजे उपकार करतात. आता ऐका, फक्त उपकार या शब्दावरच मला बोलायचंय म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. राष्ट्र धर्म संस्कृती टिकून आहे उपकार करणाऱ्यांमुळे. कोणाकोणामुळे काय काय टिकून आहे सांगतो. संतांमुळे परमार्थ टिकून आहे, अध्यात्म टिकून आहे संतांच्या उपकारामुळे. धर्म टिकून आहे धर्मयोद्ध्यांमुळे म्हणजे ज्ञानोबा तुकोबारांमुळे. अध्यात्म टिकून आहे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, राणा सांगा, पृथ्वीराज चव्हाण, अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे धर्म टिकून आहे. आज त्यांच्यामुळे धर्म टिकून आहे. तुमचा आमचा स्वतंत्र देश, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा देश सुरक्षित देश टिकून आहे क्रांतिकारकांमुळे. आणि आज तुम्ही आम्ही या सुरक्षित देशामध्ये बाह्य देश तुमच्यावर आक्रमण करत असताना तुम्ही आम्ही सुरक्षित आहेत. आता देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःचं बलिदान देणाऱ्या सैनिकांमुळे. या 4 लोकांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. या 4 लोकांचे उपकार करतात. 2-2 मिनिटांमध्ये सांगतो. सेवेला विराम देतो. पहिले उपकार आहे ज्ञानोबा तुकोबारांचे. किती उपकार आहे. जे ब्रह्मज्ञान आहे, जो भेद आहे. आता इतके नालायक लोक झाले महाराज, तर महाराज लोकांना अजून मांडता येत नाही हे दुःख आहे. बरेच विद्रोही कम्युनिस्ट धर्मद्रोही लोक काय सांगतात, सगळं ब्राह्मणांचं आहे, सगळं ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मणांनी सगळ्यांना संपवलं. काय ब्राह्मणांचं आहे? ब्राह्मणांचा काय संबंध आहे? आपल्या देशामध्ये सर्वोच्च स्थानी काय म्हणतो आपण? हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान कोणाचं? वेदाचं. हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान कोणाचं आहे? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. बरोबर. आता मला सांगा वेदाचे निर्माते कोण आहे? बोला ना, बोला, घालू नका. व्यास. हा व्यास. बाकीच्यांना माहित नाही का? पाकिस्तानातले वेदाचे निर्माते कोण आहे? व्यास. जोरात बोला. कोण आहे ते? व्यास. वा. व्यास. अख्ख्या जगामध्ये आज जे ज्ञान आहे ना, अख्ख्या जगामध्ये जेही ज्ञान आहे ते सगळं व्यासांचं उच्चिष्ट आहे, व्यासांचं उष्ट आहे. म्हणजे एखादी धर्मसभा असेल, एखादं कीर्तन असेल, एखादी कथा असेल, एखादी वक्तृत्व स्पर्धा असेल, एखादं व्याख्यान असेल, धर्मसंमेलन असेल, साहित्य परिषद असेल, जे काही असेल त्याचे मंच असतो. मंच त्याला काय म्हणतो? व्यासपीठ. का व्यासपीठ म्हणतो? कारण तिथून जे काही बोललं जाईल ते सगळं व्यासांचं उष्ट आहे म्हणून व्यासपीठ. हा असं आहे ते. व्यास. सगळ्या जगातलं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. आता मला सांगा, वेद व्यासांचे, सगळ्यात मोठं पुराण महाभारत व्यासांचं आहे. सगळे पुराण व्यासांचे. व्यास कोण होते? ब्राह्मण होते. हे कसं करता? सगळं ब्राह्मणांचं आहे. बिचारा ब्राह्मणांचा काही संबंध नाही. व्यास कोण होते? व्यासांचा जन्म कसा झालाय? भागवत आहे का तुम्ही? भागवत होता तुमच्या गावात? हा नाही. वाईट अवस्था आहे. व्यासांचा जन्म कसा झाला याचं चिंतन करा. व्यासांच्या वडिलांचं नाव काय? व्यासाचा बाप कोण? ब्रह्म. तुमचं काय मत आहे? मी सांगायला लागलो. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये भरपूर भागवत होतात ना. मातृशक्ती तुम्ही सांगते का? सांगता बाप भागवत ऐकता तुम्ही?
तुमच्या गावात होतं का भागवत नाही बा? वा 1200 ऋषी तुम्ही म्हणून पराशर ऋषी भाषांची वडील. आता माझ्याकडे वेळ कमी, मी एवढं बोल जात नाही, पण कधीतरी घरी गेला तर आता सर्च करा व्यासांचा जन्म कसला, गुगलला सगळी माहिती. व्यास आता जे आपण म्हणतो ना तथाकथित दलित, व्यास दलित कुळातले आणि हिंदू धर्मातलं सगळं ज्ञान दलिताने लिहून ठेवलंय. आणि तरी आम्ही म्हणतो सगळं ब्राह्मण, सगळं ब्राह्मण. काय ब्राह्मण इथे? खरं तर मी सगळ्या आमच्या दलित बांधवांना कायम सांगतो, हिंदू खरं तर पक्के तुम्ही आहात. आज जे सगळं ज्ञान आहे ते सगळं तुमचं आहे. पण काही लोकांनी आमच्यातच असा बुद्धिभेद केला, आमच्यातच अशा भानगडी लावल्या की आमचेच लोक आमच्यापासून लांब जायला लागले. जाऊ दे, तो माझा विषय नाही. येथे उपकारासाठी एवढं कुयत द्या, सामान्य बहुजन समाजाला तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. ते उपकार ज्ञानोबा तुकोबारांनी केले, गाथा ज्ञानेश्वरी लिहून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ते ज्ञान देण्याचं काम केलं. येथे उपकारासाठी संतांचा उपकार आहे. म्हणून आज ग्रामीण भागातला अशिक्षित असणारा माणूस सुद्धा हरिपाठ म्हणतो, ज्ञानेश्वरी वाचतो, कीर्तन करतो. हे उपकार वारकरी संतांचे. येथे उपकारासाठी त्यांच्यामुळे परमार्थ जिवंत आहे. चला पुढे, धर्म जिवंत आहे. कोणामुळे? आज तुम्ही आम्ही इथे हिंदू आहे. कोणामुळे? 1300चा काळ, 712ला इस्लामचं आक्रमण झालं उत्तर भारतात. हळूहळू पुढे सरकायला लागले दक्षिण भारताकडे. आणि दक्षिण भारतातला महाराष्ट्र प्रांत गुण्या गोविंदाने नांदतोय. 1300चा काळ जर तुम्ही आम्ही डोळ्यासमोर ठेवला, 1300च्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांनी गोदावरीच्या काठावर नेवास तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी लिहायला प्रारंभ केलाय. ज्ञानोबा एका दगडाच्या खांबाला पाठ करून बसले, ज्ञानेश्वरी सांगतायत. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहायचं काम करतायत. गुण्या गोविंदाने महाराष्ट्र नांदतोय, भगव्या पताका फडकतायत. देवगिरीच्या किल्ल्यावर महादेवराव नावाचा राजा विसलेला आहे आणि तो देवगिरीचा किल्ला ती भगवी पताका संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करते. आनंदाने गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये दह्या दुधाचे पूर होत आहेत. आनंदाने भजन कीर्तन होत आहे आणि अगदी आनंदामध्ये महाराष्ट्र आपलं आध्यात्मिक कार्य करताना समाजामध्ये दिसतोय. पण या महाराष्ट्राला एक दिवस नजर लागली. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा हरामखोर 8,000 घोड्यांच्या 32,000 टापा घेऊन महाराष्ट्रावर चालून आल्या. आणि 1300च्या काळामध्ये पहिलं आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं. आणि देवगिरीच्या किल्ल्यावरती भगवी निशाण उतरवण्यात आली आणि हिरवी निशाण फडकवली. मंदिरावरचे खडस तोडले गेले. रस्त्यावर काही कापल्या जात होत्या, कापणारे आपल्याच होते. मंदिरातल्या मूर्त्या तोडल्या जात होत्या, तोडणारे आपलेच होते. आया बहिणीचे आबू लुटली जात होते, लुटणारे आपलेच होते. 5-5 होणार हिंदू बाया वेश्या बाजारामध्ये विकल्या जातो. दिवसा नवड्या बापासमोर लेकीवर बलात्कार होत होता आणि महाराष्ट्र आगीमध्ये होरपडत होता. महिना नाही, 2 महिना नाही, वर्ष नाही, तब्बल 3.5 वर्ष, 350 वर्ष, 350 वर्ष या महाराष्ट्राला कोणी वाली नाहीये. 350 वर्षाचा काळ थोडा काळ नाहीये. 350 वर्ष महाराष्ट्र या आगीमध्ये होरपडतोय. 350 वर्षाचा काळ महाराष्ट्राला वाली नाही. आणि या 350 वर्षानंतर 1600च्या शतकामध्ये वेरूळच्या भोसले, वेरूळच्या जाधवांची कन्या जिजा आणि वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी आणि सिंदखेडच्या जाधवांची लखोजी राजे जाधव यांची मुलगी जिजामाता. सिंदखेडच्या जाधवां, सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा, तिथली जिजामाता 12 वर्षाची आहे. आणि वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी 15 वर्षाचा आहे. बाल वयामध्ये दोघांचा विवाह झाला. दोघही परिवार भोसले आणि तिकडे जाधव वेगवेगळ्या पातशाह्यांमध्ये गुलामी करतायत. कुतुब, मुघल, निजाम, आदिल सगळे आपल्या महाराष्ट्राचे लचके तोडतायत. जसे पिसाळलेले कुत्र एखाद्याचे लचके तोडण्याचं काम करतात, तसं महाराष्ट्रावर ही सगळी माणसं तुटून पडलेले. एका बाजूने पोर्तुगीज, डच, इकडे कुतुब, निजाम, मुघल, आदिलशाही सगळ्या वेगवेगळ्या पातशाही आपले तुकडे तोडतायत, लचके तोडतायत. महाराष्ट्र नष्ट नाबूद करण्याचा प्रयत्न आहे. आणि जिजामातेला वाटलं 12 वर्षाची जिजा आहे, पण क्रांती आजपर्यंत नवरात्र सांगतोय ना. आतापर्यंत या देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं, या धर्मावर जेव्हा जेव्हा संकट आलं, तर मातृशक्तीने रणरागिणीचं रूप धरूनच आपल्या देशाचं धर्माचं रक्षण केलं. आणि ती 12 वर्षांची जिजामाता पुढे आली.
आणि शहाजीला सांगते राजे अरे पवित्र आपला धर्म आहे, पवित्र आपलं राष्ट्र, पण आपल्या धर्माची दुर्दशा काय आहे? गाई कापल्या जातात, माझ्या आया बहिणींची आबरू लुटली जातात, कोण थांबवेल हे सगळं? हे काय चाललंय राजे रे? आणि शहाजी महाराजांनी सांगावती जे हे असंच चालायचं. गणापायाची आग मस्तकापर्यंत आली. जिजामाता सांगते राजे हे कुठवर चालायचं, हे आता थांबलं पाहिजे. पण डोळ्यातली आग शहाजी महाराजांनी एवढं सांगितलं जे हे थांबवायचं असेल तर प्रयत्न तुझ्यापासून सुरू करावे लागतील. 12-15 वर्षाचं वय जिजामातेचं, पण जिजामातेने नवरात्र सुरू झाली आणि कौल मागितला, दारुगळ बाया दारुगळ दारुगळ बाया दारुगळ. आदिशक्तीला सांगले माहूरची रेणुका दार उघड, तुळजापूरची भवानी दार उघड, ए वडीलची अंबाबाई दार उघड. सापडव घेतलं आणि सांगितलं मला एक पुत्र हवा, माझं वाज पण जावं म्हणून नाही, त्याने मला आई म्हणावं म्हणून नाही, माझ्या स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे म्हणून मला पुत्र हवा आहे, ज्याने माझ्या गाई ब्राह्मणांचं रक्षण केलं पाहिजे, माझ्या आई बहिणीची आबरू वाचवली पाहिजे म्हणून मला पुत्र हवा आहे. आणि त्या भवानीने कौल मान्य केला आणि दिवस उघडला. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या किल्ल्यावर त्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. ते जन्माला आले कसे याचा इतिहास आहे. वेळ संपत चालले. आईच्या गर्भामध्ये गर्भधान संस्कार दिले. गर्भधान आज मातृशक्ती मोठ्या संख्येने तुमच्या पोटी येणारा मुलगा कोण असला पाहिजे? तो संत असला पाहिजे का? तो शूर असला पाहिजे का? हे तुमच्या हातात आहे. जर गर्भामध्ये संस्कार दिले तर तो छत्रपती होऊ शकतो असा इतिहास आहे. गर्भधान संस्कार सांगितलाय. 16 संस्कार आपण विसरलो आणि 16 संस्कार विसरलो म्हणून येणारी पिढी भरकटत चाललेली आहे. गर्भामध्ये संस्कार दिले. राजे आईच्या पोटामध्ये 7वा महिना सुरू झाला. रामायण महाभारत ज्ञानेश्वरी सर्व अध्ययन करायला सुरुवात केली आणि ते संस्कार आपोआप छत्रपतींवर व्हायला लागले. आणि जन्माला आल्यानंतर 16 वर्षाचा छत्रपती, 16 वर्षाचं वय आहे. आता 16 वर्षाच्या पोराला नीट बोलता येत नाही, पण 16 वर्षाचे आमचे छत्रपती जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. महाराज अनेक राजे झाले. अनेक राजांनी अनेक ठिकाणी अभिषेक केला असेल, पण जगाच्या पाठीवर एकमेव माझा राजा झाला की रायरेश्वराच्या त्या मंदिरामध्ये कोणी महादेवावर दुधाचा अभिषेक करतो, कोणी महादेवावर दह्याचा अभिषेक करतो, कोणी महादेवावर मधाचा अभिषेक करतो, पण जगाच्या पाठीवर पहिला राजा माझ्या स्वतःला की त्याने रायरेश्वराच्या मंदिरावर त्या महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही शपथ घेतली. आणि 16 वर्षाच्या वयामध्ये स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं म्हणून त्याच्या उपकारामुळे तुम्ही आम्ही आज हिंदू आहे. त्या छत्रपतींचे उपकार आहेत. अरे काशी की कला जाती थी बतरा में मस्जिद होती, एक शिवाजी ना होता तो सुन्नत सबकी होती थी. कधीतरी चिंतन करा. अरे छत्रपतींच्या विरोधकांकडे बँडवर नाचून छत्रपती कळत नसतात. मोठमोठाले पुतळे उभे करून छत्रपती कळत नसतात. छत्रपतींचा विचार अंतःकरणामध्ये रुजवला पाहिजे. मी तर सगळ्या तरुणांना सांगतो, कधीतरी एकांतात बसा, छत्रपतींचा इतिहास अभ्यासा आणि मग स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर काय झालं नसतं? कधी विचारतो आपण?
आपण मराठीमध्ये निबंध लिहितो ना, मी नदी झाले असते तर लिहितो ना, तसं कधीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर. एक थोर अभ्यासक महाराष्ट्रातला एक मोठा सुपुत्र आता गेला, गजाभाऊ मेहंदळे, इतिहास संशोधक होते. त्यांनी एक पुस्तक लिहिले, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर. काय झालं असतं? काहीच झालं नसतं. इथे कीर्तन राहिलं नसतं. इथे तुम्ही सगळे जमले असते, पण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर जाळीदार टोपी राहिली असती, मोठमोठ्या दाड्या राहिल्या असत्या तुमच्या, मुछ नसती मुछ, लाल रंगाच्या दाड्या, एवढी पॅन्ट राहिली असती तुमची, आखूड चड्डी. तुम्ही सगळे काळे गुरखे घालून आले असते. शायना, फातेमा असे तुमचे नाव राहिले असते. अब्दुल, शाहरुख, रहमान असे नाव राहिले असते. मी कीर्तन करायला असतो का? मी मौला करायला असतो. पण आज स्वाभिमानाने गर्व से कम हिंदू है, हे दरकाळी तुम्ही आम्ही फोडतोय ना, हे उपकार छत्रपतींचे. देशासाठी परवान केली जगाची, आठवण ठेवा त्या शिवरायाच्या गुणाची. शिवबाबांचा जन्मला नसता, हिंदू धर्म बुडाला असता. देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण ठेवा त्या शिवरायाच्या गुणांची. काय उत्तर, काय कळलं छत्रपती? 50 वर्षाचं आयुष्य आहे. कसा झोपला असेल माझा राजा? 5 कशा तुटून पडलेला आहे. अरे झोपला नाही कधी, शांतत आहे. 24 तास घोडे, 24 तास घोड्यावर झोप येतं, घोड्यावर. रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस एकच ध्येय, माझा धर्म वाचला पाहिजे, माझा देश वाचला पाहिजे. आज तुमचा आमचा धर्म वाचलाय ना, ते उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. चला पुढे, तुमचा आमचा देश वाचलाय, क्रांतिकारकांचे उपकार आहेत. सगळ्या तरुणांना सांगतो, इतिहास वाचा. आता तो वाचायचं काम नाही, युट्यूबला सगळे अवेलेबल आहे. वाचा, कधीतरी राणा संघ वाचा, अरे कधीतरी पृथ्वीराज वाचलं पाहिजे. आज हिंदू संपतोय, काफिलाय. ज्या हिंदूला वाटतं ना हमारे गाव का अब्दुल अच्छा है, त्याने पृथ्वीराज चव्हाणांचं चरित्र वाचलं पाहिजे. त्यांची पैदाइश नीच है, इनके डीएनए भी फॉल्ट है. पृथ्वीराज चव्हाण वाचले पाहिजे. किती वेळा माफ केला त्या मोहम्मद घोरीला? किती वेळा? 22, 21, आता कोण 14 वाटलं? एवढा वेळा माफ केलं, पण एकदाच सापडला महाराज, डोळे फोडून टाकले, शिरच्छेद केला. त्याचा पृथ्वीराज. मुसलमान कधी चांगला नसतो. कुठलाही असू द्या, कोणत्याही पदावरचा असू द्या, तो कलेक्टर असू द्या, कलेक्टर, मंत्री असू द्या, संत्री असू द्या, तो कोर्टातला जज जरी असला तरी नमाजची वेळ झाली का खुर्चीवरून उठतो आणि आपल्या रूम मध्ये जाऊन रुमाला अंथरतो. सिलेंडर वर केल्याशिवाय राहत नाही. काही नाही त्या पैसे तरी दिवसातून 5दा जातो. आमचे देव आहेत, सगुण रूपामध्ये आमचा देव आहे, पण तरी आमच्या पोरांना मंदिरात जायची लाज वाटते. छत्रपतींचे उपकार आहेत, उपकार सांगताय देवपकारासाठी. 50 वर्षाचं आयुष्य काय केलं स्वतःच्या जीवनासाठी? सगळं आयुष्य फक्त तुमच्या आमच्या उपकार केले, तुमचा धर्म वाचवण्यासाठी. तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, राणा सांगा, माहित
जुना इतिहास. अरे पाक दिल्लीपर्यंत पताका फडकवली मराठ्यांनी. किती उपकार. बाजीराव पेशवा काय आराम करतो. बाजीराव ब्राह्मण होता म्हणून त्यांना डावलण्याचं काम करतात, त्यांचा इतिहास पुसण्याचं काम करतात. पण काय योद्धा होता बाजीराव. अहिल्यादेवी होळकर माहित नाही. किती उपकार आहे. धर्म वाचवलाय. मला सांगा, आज तुम्ही आम्ही स्वाभिमानाने 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रा करतोय, 4 धामच्या यात्रा करतोय. कोणाचे उपकार आहेत. आणि अहिल्यादेवी राहिली नसती तर एकही तीर्थयात्रा करायला मिळाली नसती. सगळे मंदिरं तोडले होते, पण सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि छत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. काशीचा विश्वेश्वर भंगलेला आहे, पण काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. छत्रपती सरपंचांनी पडलेले आणि छत्रपतीच्या 3 इच्छा होतात. काशीच्या विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. अयोध्या मुक्त झाली पाहिजे आणि मथुरा मुक्त झाली पाहिजे. आणि पहिलं स्वप्न छत्रपतींचं पूर्ण केलं अहिल्यादेवी होळकरांनी. अहिल्यादेवीच्या काळामध्ये काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला. रामेश्वरापासून तर केदारनाथापर्यंत 12 ज्योतिर्लिंगांचा अहिल्यादेवी आपल्या राज्याची तिजोरी मोकळी केली आणि आपल्या धर्माचं उत्थापन केलं आणि तुमच्या आमच्या उपकार केले. आज आपण स्वाभिमानाने धर्माचे तीर्थयात्रा करतोय. हे उपकार अहिल्यादेवीचे आहेत. आता केदारनाथाला गेलो तर दमछाक होते. त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी केदारनाथाचा बद्रीनाथाचा जीर्णोद्धार केला आहे. किती उपकार आहे. आज आपलं घर बांधायला आपल्याला जीवावर येते. पायविरी बांधल्या, घाट बांधले, मंदिर उभी केली. ते नुसते मंदिर नव्हते, तर ढासळलेली हिंदूंची श्रद्धा उभी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. येथे उपकारासाठी. त्यानंतर तुमच्या आमच्या उपकारात तुमचा देश वाचला, तुमचा देश सुरक्षित राहिला. देश स्वातंत्र्यासाठी त्यांनी योगदान दिलं. ते क्रांतिकारी. फक्त उपकार करायला. काय अपेक्षा होती क्रांतिकारकांना. काय स्वार्थ होतं क्रांतिकारकांचं. पण तुमच्या आमच्या देशामध्ये काय झालं सांगू का. गांडू भडवा मौज करे. कितीला जातो रे. 9वी, तू 12वी, तू रे 8वी. तुला सावरकर माहितीत का. अफजल गुरु नाही विचारत नाही. त्याची चूक नाही आहे. सावरकर माहिती किसने खाया तो. महात्मा गांधी माहिती तुला. धन्यवाद. या देशामध्ये मी म्हणत नाही, प्रमाण आहे. कबीर महाराज सांगतात, गांडू भरवा मौज करे मर्दों का बेहाल, पतिव्रता तो भूखी मरे पेड़े खाए छिना. या देशामध्ये आतापर्यंत हे चाललंय. ज्यांनी खरोखर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अख्खं आयुष्य खर्च केलं, ज्या सावरकरांचा परिवार उद्ध्वस्त झाला, सावरकरांचा परिवार उद्ध्वस्त झाला, घरातल्या महिला बेघर केल्या, मरेपर्यंत मरण यातना भोगल्या सावरकरांनी. महाराष्ट्रात जन्माला आलेले सावरकर आपल्या पोरांना माहित नाही, पण देशाचे तुकडे ज्या गांधीजीमुळे झाले तो गांधीजी यांना माहित आहे. ते तुमचं आमचं दुर्दैव आहे. बरेच गांधीवादी लोक म्हणतात तुम्ही गांधींचा विरोध करता. अजिबात नाही. मी अभ्यास करून बोलणारा माणूस आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये गांधीजींचं योगदान आहे ते नाकारता येत, पण गांधीजीमुळे झालेला सत्यानाश तोही नाकारता येणार नाही. हो, तोही नाकारता येत नाही. सहज बोलता, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल. लाज वाटली पाहिजे असं बोलणाऱ्याला. अरे नुसतं बिना खडग आणि बिना ढाल आजादी मिळाली नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल बिना खडग बिना ढाल आजादी मिळाली,
तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू, मदनलाल नेहरू, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, बापू गेनू, किती नाव सांगू, टंट्या मामा, खाजा नाईक, बिरसा मुंडा, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नंदुरबारचा शिरीष कुमार, रात्र जाईल नाव संपणार नाही. हजारो लोकांनी रक्त सांडलं या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, पण ही लोक तुमच्या समोर कधीच आली नाही. तुम्हाला इतिहास माहित नाही, त्यांच्या उपकारांची जाणीव नाहीये. अरे कधीतरी तरुणांनी भगतसिंग वाचला पाहिजे. 23 वर्षाचा भगतसिंग हसत हसत फासावर जातो हे देव उपकारासाठी. काय स्वार्थ होता भगतसिंगला, पण 23व्या वर्षी फासावर गेला ना. तुमच्या आमच्यावर उपकार आहेत, या देशावर उपकार आहेत. भगतसिंगाचे त्या देशावर उपकार आहेत, सावरकरांचे या देशावर उपकार आहेत, हो चाफेकर बंधूंचे या देशावर उपकार आहेत, 5 वर्षाचे शिरीष कुमारचे या देशावर उपकार आहेत, बिरसा मुंडाचे, खाजा नाईक, टंट्या भीम या सगळ्यांचे उपकार आहेत. या देव उपकारासाठी ते फक्त उपकार करायला आले आणि उपकार करून भारत स्वतंत्र करून गेले. स्वार्थ काय, देश स्वातंत्र्य केला महाराज. स्वातंत्र्याची चळवळ 1857 पासून ते 1947 पर्यंत बघा किती लोकांनी खस्ता खाल्ले आहेत. फक्त बस अख्खं आयुष्य सगळ्यांनी खर्च केलं आणि आमच्या पोरांना दोनच लोक सांगितले, गांधी नेहरू, गांधी नेहरू, गांधी नेहरू. एक को बना दिया राष्ट्रपिता, एक को बना दिया सबका चाचा. अरे राष्ट्राचा कोणी बाप होऊ शकत नाही. राष्ट्रपिता, अरे भारत हमारी माता है तो इसका पिता कैसे क्या होगा भाई. ये भारत हमारी माता है, पण इतिहासच तुमच्या आमच्या पोरांसमोर येऊ दिला नाही ना. म्हणून सांगतो तरुणांनी खरा इतिहास अभ्यासला पाहिजे. आता कधीतरी 55 कोटींचे बळे हे पुस्तक वाचा, भारताच्या फाळणीचा इतिहास वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. एवढं चांगलं संविधान दिलं, भारताची फाळणी करायची असं ठरलं. एकच वाघ होता, एकच वाघ, पहिला विरोध करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, देशाची फाळणी जर धर्माच्या आधारावर होत असेल आणि मुसलमानांना पाकिस्तान देत असाल तर शेवटचा मुसलमान भारतातला पाकिस्तानात गेला पाहिजे आणि पाकिस्तानातला शेवटचा हिंदू भारतात आला पाहिजे, तर देशाचे तुकडे करा. थंकावून सांगणारा वाघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण बाबासाहेब आंबेडकर कळालं नाही समाजाला. आता काही बोमा मारतात, वोट चोरी. आता सुरू आहे ना काय वोट चोरी. पहिली वोट चोरी तर महात्मा गांधीने केली. 14 मत होते, 14. सरदार वल्लभभाई पटेलांना 14 मत होते आणि 14 मत असणारा माणूस आणि 1 मतवाला माणूस पंतप्रधान झाला. आणि हे आता सांगता वोट चोरी. बोल उपकार त्यांचे तुमच्या आमच्या क्रांतिकारकांचे उपकार. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. 23 वर्षाचा भगतसिंग सांगतो, ऐसा रंग की रंग नाही छुटे, श्याम पिया मुडी रंग दे चुनरिया. जसं संत हरिभक्त्यामध्ये रंगले तसे क्रांतिकारी देशभक्तीच्या रंगामध्ये इतके रंगले महाराज, मरण पत्करलं पण शरण गेले नाही. याला म्हणतात उपकार. आणि हे उपकार आहे तुमच्या आमच्यावर. आणि आज तुम्ही आम्ही स्वाभिमानाने आनंदाने सगळे उत्सव साजरी करतोय, शांततेने झोपतोय. ते उपकार आहेत तुमच्या आमच्या सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणारे जवान. काय उपकार आहेत आपल्याला. अरे एखादा जवान सीमेवर नोकरी करतो 6 महिन्याची, 6 महिन्याची नोकरी करणार का कुठेतरी 2-3 महिन्याची सुट्टी घेऊन गावात येतो आणि गावात आल्यावर थोडा एन्जॉय करतो. तर काही आपल्या हात त्याला नाव ठेवतात, त्याचे टिंगल करतात, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. महाराज माझे अनेक शिष्य आहेत,
पण मी अजून एकही आर्मीतल्या पोराला सांगत नाही माडकरी हो, नाही सांगत. कारण मला माहिती आहे ते कोणत्या स्थितीमध्ये देशाचं रक्षण करतात. आणि आपल्याकडे 45 टेम्परेचर झालं 45 तरी माणसं उष्माघाताने मरायला लागतात. तुमच्या घरामध्ये एसी आहे, पण गाव कधीतरी भर उन्हाळ्यामध्ये त्या जैसलमेरच्या पाकिस्तान बॉर्डरला तुम्ही गेला तर पूर्ण रेगिस्तान आहे, खाली वाळू आहे, वरती सूर्य तापलेला आहे, 48 तापमान आहे. त्या वाळूवर जर उडदाचा पापड टाकला तो पापड आपोआप भाजला जातो. एवढं टेम्परेचर आहे आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये ती जाळ असणारी वर्दी आपल्या अंगावर आहे. 22 किलोचं वजन आहे, हातामध्ये वजनदार बंदूक आहे आणि तुम्ही आम्ही सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून तो आमचा सैनिक 12 तास एवढ्या उन्हामध्ये तिथे उभा राहतो हो आणि आपल्या देशाचं रक्षण करतो. पण त्याचे उपकार नाही तुम्हाला. आणि ज्याचा मुलगा सैन्यामध्ये असेल ना त्या बापाला विचारा त्याची काय स्थिती आहे. नुकतंच लग्न झालंय, लग्न महिना झालाय, परत जायची तयारी आहे, बॅग पॅक केली, सगळ्या मित्रांना भेटून येतो, घरात येतो, सगळं घर शून्य झालेलं आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. आई बापाकडे बघते, बाप आईकडे बघतोय. त्या नवीन आलेल्या बायकोने खाली मान घातलेली आहे, खाली मान घालून डोळ्यातून आशू निघतायत, बोलायला कोणी तयार नाही. जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला जातो. तो प्रवासाला निघतो, प्रवासाला गेला. आई वडील बायको घरामध्ये आहेत. रात्री 12 वाजता फोन वाजतो. ज्याचा मुलगा सैन्यामध्ये ना त्याच्या घरात रात्री 12 वाजल्यानंतर फोन वाजला. फोन वाजून बंद होतो पण फोन उचलायला कोणी तयार होत नाही स्थिती आहे. बापाला फोन ऐकू येतोय पण बापाला वाटतं कदाचित हा फोन रात्रीचा आहे, माझ्या मुलाची चुकीची बातमी तर आली नसेल ना. बाप फोन उचलत नाही. आईच्या मनामध्ये भीती आहे. बाजूच्या रूम मधून पत्नी फोन ऐकते, पत्नीला वाटतं एवढा रात्रीचा फोन आहे, बॉर्डरवर काही बरोबर झालं नसेल ना, माझा नवरा गेला तर नसेल ना, काही चुकीची बातमी तर नसेल ना. रात्रभर फोन वाजून बंद होतो पण फोन उचलायला पण तयार स्थिती त्या घरातली आहे. 12 महिन्याचा, 11 महिन्याचा, 10 महिन्याचा लेकरू आहे, बाप शहीद झालाय. अशी स्थिती आपल्या देशामध्ये अनेक कुटुंबांमध्ये आहे. आणि कधीतरी त्यांचा विचार करा. आज ते तिथे रात्रंदिवस उभे आहेत ना म्हणून तुम्ही शांततेने झोपता. पण एखादा सैनिक जम्मूवरून निघतोय, जळगावला यायचा आहे, बापाची तब्येत खराब आहे, अर्जंट सुट्टी भेटली, रिझर्वेशन मिळालं नाही, पण घरी लवकर जायचं आहे. दिल्लीच्या स्टेशनवरून एखाद्या रेल्वेत बसतो, रिझर्वेशनचा डबा आहे, सगळे लोक आपापल्या जागेवर अगदी ताट झोपलेले आहेत आणि तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी जो रात्रंदिवस तिथे उभा असतो तो कुठेतरी संडासच्या कोपऱ्यामध्ये आपली जड बॅग घेऊन उभा आहे. पण एकही भामट्याला वाटत नाही की हा रात्रंदिवस आमच्या सुरक्षेसाठी तिथे उभा असतो. किमान प्रवासापुरती याला आपण बसायला तरी जागा दिली पाहिजे. एवढं निर्लज्ज आणि एवढं निर्दयी झालं आपण. उपकारांची जाण राहिली नाही तुम्हाला आम्हाला, म्हणून येथे उपकारासाठी त्यांचे उपकार आहेत. कधीतरी त्या लता दिदींचे शब्द कानावर व्यवस्थित पडू द्या. लता दिदींनी सुंदर गोड गाणं गायलंय. हे मेरे वतन के लोगो जरा तुम्हें भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे होली. धन्य उनकी जवानी, धन्य हो बलिदान, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. ऐका कधीतरी मला नुसतं गाणं म्हणून नका ऐकू,
ते शब्द कधीतरी आपल्या हृदयावर कोरण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला कळेल आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सैनिकांचं किती मोठं योगदान आहे. मी सगळ्यांना सांगतो, तुमच्या गावात जर कोणी सैन्यामध्ये असेल ना, तू जर सुट्टीवर आला ना, तुझा सन्मान करायला शिका. तू महिनाभर कसं वागतं ते सोडून द्या. महिनाभर केलेल्या सगळ्या चुकांवर पांघरून घाला. 6 महिने तो कोणत्या परिस्थितीमध्ये देशाचं रक्षण करतो ना, ते डोळ्यासमोर ठेवून त्याचा सन्मान करायला शिका. त्याचा सन्मान करायला शिका. त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा. अरे सियाचीन मध्ये जा तुम्ही, पायातला बूट काढला तर पायात तळपायाची चामडी त्या बूट सोबत बाहेर येते. एवढी वाईट स्थिती आहे. पाण्याची तहान लागली तर स्टोव पेटवावा लागतो. एका पातेल्यामध्ये बर्फाचा खडा टाकावा लागतो. बर्फ टाकला का स्टोववर गरम करून ते पाणी सेवन करावं लागण्याची स्थिती आहे. आणि अशा दयनीय स्थितीमध्ये सुद्धा आमचा देश सुरक्षित राहायला पाहिजे अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली आहे. स्वतःच्या जीवाचा विचार न करता देशाची सुरक्षा करतात ना, त्यांचे तुमच्या आमच्या उपकार आहेत. येथे उपकारासाठी आले घडल्या वैकुंठी, संत वैकुंठातून येतात. राष्ट्रपुरुष, महापुरुष, धर्मयोद्धे, क्रांतिकारी हे सगळे वैकुंठातून येतात. आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय, मी मनाचं सांगत नाही, आपलं शास्त्र असं सांगतं, आध्यात्मिक क्रांती केली वैकुंठ आहे. पण आध्यात्मिक क्रांती होत नसेल आणि धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी जर तुम्ही युद्धामध्ये बलिदानी झालात तरी तुम्हाला वैकुंठ मिळतं असं गरुड पुराणात उल्लेख आहे. धर्मयुद्धामध्ये जो गतप्राण झाला ना, त्याला सुद्धा वैकुंठातच जागा मिळते. म्हणून हे सगळे आपल्यासाठी संत, सत्पुरुष, महात्मे, सज्जन उपकार करण्यासाठीच येतात. आणि जे आपल्यावर उपकार करतात ना, त्यांना तुकोबराय धन्यता देतात. धन्य ते संसारी तेच धन्य आहेत जे समाजामध्ये निर्लोभ उपकार करतात, असा या अभंगाचा भाव आहे. कीर्तनाची वेळ संपली. एकदा सगळ्यांनी भजन करावी. वेळेपेक्षा 20 मिनिटं जास्त झाले. 20-25 मिनिटं राष्ट्रधर्म विषय असत बोलता बोलता वेळ निघून जाते. सगळ्यांना जाता जाता विनंती करतो, आज तुम्ही आम्ही हिंदू आहोत, स्वतंत्र भारतामध्ये जगतोय, आध्यात्मिक वारसा आहे. हे सगळे महापुरुषांचे, साधू संतांचे, धर्मयोद्ध्यांचे उपकार आहेत. फक्त या उत्सवाच्या निमित्ताने एक शपथ घ्या की त्यांनी आमच्यावर जे उपकार केले त्या उपकारांची आम्हाला जाण असली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या उपकारांप्रती आम्ही जाण ठेवून धर्माच्या चौकटीत राहून उत्सव साजरी केली पाहिजे. तर भविष्यात आपला धर्म टिकेल. धर्माचा स्वाभिमान बाळगा. लांड्याच्या मस्जिदीत काही नाही, तर दिवसातून 5दा जातो. आपला देव आहे तरी आपण वर्ष मंदिरात जात नाही. रामनवमी आधी का स्टेटस ठेवतो, बनांगी मंदिर, आमच्या गावातल्या मंदिरात रोज जा. स्टेटस ठेवू नको. स्टेटस ठेवून धर्म वाढत नाही. स्टेटस ठेवल्याने धर्माचं रक्षण होत नाही. तुमचा आमचा धर्म फक्त मोबाईल पुरता मर्यादित ठेवलाय. धर्म कशाला म्हणतात? धारण की धर्म, जो धारण केला जातो त्याचं नाव धर्म आहे. आणि तो तुमच्या आचरणातून, तुमच्या जगण्यातून दिसला पाहिजे धर्म. सोशल मीडियावर भेटून धर्माचं रक्षण होत नाही, तो आचरणात आणला पाहिजे. धर्माच्या गप्पा मारणं सोपं आहे, धर्मावर बोलणं सोपं आहे, धर्माच्या बाबतीत चांगले चांगले स्टेटस रील बनवणं सोपं आहे, पण धर्म जगणं कठीण आहे. तो जगता आला पाहिजे. धर्म जगण्याचा प्रयत्न करा. कपाळाला गंध ठेवा, डोक्यावर शेंडी ठेवा, पण स्वाभिमानच नाही. आणि तुम्ही आम्ही या सृष्टीचे जनक आहोत. या सगळ्यांची पहिला आपल्यापासून आहे. मला सांगा, उत्पत्ती करायला काय लागतं? स्त्री आणि पुरुष. ते आपल्याकडे. आपले देव बघा तुम्ही, आपलाच देव सृष्टीचा उत्पत्ती करणार आहे. मनु आणि शत्रुपा, राम आणि सीता, महादेव आणि बोलत जा महादेव आणि राम आणि कृष्ण आणि रुक्मिणी.
बरोबर आहे आपल्याकडे. तर तुम्ही आतापर्यंत अल्ला ऐकलाय? अल्ली ऐकली कधी? अल्ली ऐकली काहीच नाही. आता मला सांगा त्यांचे अल्लेच नाही म्हणजे पैदा झाले कसे? दुसरा जो आहे येशूचा कुवाऱ्या पोरीची नाजाय लावणार नाही. कधीतरी बायबल वाचा किंवा इसाईचा अभ्यास करून बोलतो बरं. कधीतरी ख्रिश्चन धर्माचा अध्ययन करा. येशू कोण आहे? काही ठिकाणी ते म्हणतात येशू हा देवाचा पुत्र आहे आणि काही ठिकाणी म्हणतात येशूच देव आहे. नेमकं तुम्ही ठरवून घ्या कोण आहे. त्याच त्यांना माहित नाही अजून. आणि तो येशू देव आहे. तसं देव कशाला म्हणता हो? ज्याला 4च खिळे ठोकले तरी बोलून गेला देव म्हणता का? देव आमचा 12 गाव आग निघळलं. 12 गाव करंगडीवर गो हळदर उचलला त्याला देव म्हणता. देवाकडे सामर्थ्य असलं पाहिजे ना. ज्याने 12 गाव आग निघळला तो देव आहे का ज्याला 4 खिळे ठोकले तो देव? हो कैसा देव? भगवान. त्याच्यापेक्षा त्या येशूपेक्षा श्रेष्ठता आमचे संभाजी महाराज आहेत. 42 दिवस क्रूर अत्याचार केला पण 42 दिवस धर्म सोडला नाही. याला 4 खेळे ठोकले तरी मेला. आमच्या महाराजांचे नख उपटले, कातडी सोडली, डोळे फोडले, जीभ कापले, मान फोडले, पाय फोडले आणि मग कुठेतरी हालाल झाले. 42 दिवसानंतर देह ठेवला. एवढी मोठी क्रांती धर्मासाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि आमच्या काही भामटे येशूला देव म्हणतात. म्हणून आपल्या पोरांना धर्माचा स्वाभिमान, धर्म सांगा, राष्ट्र सांगा. आणि येथून पुढे जगायचं असेल तर स्वतःसाठी कमी जगायचं असेल तर देव, देश आणि धर्मासाठी जगण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी भारतातला हिंदू देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी जगायला सुरुवात करेल त्या दिवसानंतर हिंदूंकडे आणि भारताकडे कोणी वाकड्या नजरेने बघेल. कोणाची माई नाही मिळाली महाराज. ही ताकद तुमच्या आमच्यामध्ये. फक्त आपला स्वजागृत करण्याचा प्रयत्न करा ही सगळ्यांना विनंती करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. काय राष्ट्रीय स्वयंसेवक जात पात पंत सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्या संघटनेने फक्त राष्ट्राच्या उत्थापनासाठी 100 वर्ष अहोरात्र मेहनत केली ते संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आणि संघ हा सगळ्यांचा आहे. व संघे शक्ती युगे युगे. कलियुगामध्ये संघटन में शक्ती आहे. म्हणून या संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून सगळ्या हिंदू समाजाने या 100 वर्षाच्या शताब्दी उत्सवामध्ये यंदाच्या विजयादशमीचे उत्सव जिथे जिथे कुठे आपल्या परिसरामध्ये होतील त्या उत्सवांमध्ये हिंदू म्हणून स्वाभिमानाने या उत्सवांमध्ये सगळ्यांनी जाण्याचा त्या दिवशी प्रयत्न करा. तारखा मागे पुढे असतील. प्रत्येक ठिकाणी विजयादशमीलाच असेल असं नाही. आपला उत्सव काय तारखेला? 3 तारखेला तांदळवाडीला 3 तारखेला तांदळवाडी उपखंड आहे का? निंबोरा उपखंडाचा तांदळवाडी या ठिकाणी आहे. तरी सगळ्यांनी 3 तारखेला तांदळवाडीला त्या उत्सवामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. 100% आपण हिंदू आहोत आणि हिंदूंना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी संघटने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणून सगळ्यांनी त्या उत्सवामध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो. तुम्ही सगळ्यांनी शांततेत अगदी उशिरापर्यंत 20-25 मिनिटं जास्त झाले तरी सगळ्यांनी शांततेने कीर्तन श्रवण केलं. सगळ्यांचे आभार मानतो. बोलताना काही चुकलं असेल, काही कटू शब्द माझ्या मुखातून निघाले असतील तर मला माफ करा असं मी कधीच म्हणत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. तुका म्हणे सत्य सांगो एवो तर रागे येतील ते तुकोबाराय सांगतात. वक्त्याने समाजाला राग आला तरी खरंच बोललं पाहिजे, सत्यच बोललं पाहिजे. स्पष्ट वक्ता सुखी भव. आमच्याकडे म्हणतात खरं बोललं तर सख्खी मायला रागे आणि ते खरं बोललं. वक्त्याने खरंच बोललं पाहिजे. मला पुन्हा कीर्तनाला बोलवलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला चांगलं चांगलं बोलायचं ते मला पटत नाही. जे सत्य आहे, जे खरं आहे
ते बोलण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलण्यामागे माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. मी स्वार्थापोटी काही बोलत नाही. बोलतो राष्ट्रापोटी, धर्मापोटी आणि देशाप्रती श्रद्धा आहे. देश, धर्म आणि राष्ट्र वाचलं पाहिजे, धर्म वाचला पाहिजे, मंदिरातला देव वाचला पाहिजे म्हणून बोलण्याचा प्रयत्न. कदाचित माझ्या बोलण्यामुळे कोणाला राग आला असेल, तो राग तुम्ही सोबत घेऊन जा, तुमच्या घराच्या शोकेसमध्ये ठेवा. मला काही तुमच्या घरी सोमवारचा उपवास सोडायला यायचं नाही. म्हणून माझं बोलणं स्पष्ट आहे. सगळ्यांनी शांतपणे कीर्तन श्रवण केलं. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या या सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.